की 2019 म्हणजे जेव्हा मोदी असा शब्द उच्चारायला लोक घाबरायचे, तेव्हापासून मी नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला तरच हा देश वाचेल असं बोल. थर्ड, लोक मोदी त्यांचे दुश्मन काय मोदी तुझसे बैर नाही वगैरे असं एक सांभाळून घ्यायचे आणि मग बाकी घोषणा द्यायचे. त्यावेळेला मी सांगायचो की अमित शहा आणि मोदी हे देशाचे खरे एक नंबरचे शत्रू आहे. तर आज ह्या आंदोलनापर्यंत ही गोष्ट येणार आणि एक दिवशी यांना रस्त्यावर पळवून मारणार किंवा आरएसएसच्या ऑफिसेस ऑक्युपाय होणार, तिथे आईस्क्रीमची दुकानं उघडणार हे सांगणारा मी आहे. आणि हे आंदोलन झालेलं आहे त्याचा सगळ्यात आनंद मला जास्ती आहे. आता वैभव, प्रॉब्लेम कुठे आहे लक्षात घे. हा माझा व्यक्तिगत प्रॉब्लेम नाही, हा माझ्या घरचं आंदोलन नाही, माझं व्यक्तिगत त्याच्यात काय फायदा किंवा नुकसान आहे, म्हणजे नुकसान आहे पण फायदा काही नाही. तर लक्षात घे की पहिलं आंदोलन जेव्हा सुरू केलं देशभर, ते तुम्ही मला आवडो मला न आवडो, राहुल गांधींनी छात्रों की गूंज हे आंदोलन सुरू केलं, नीट पेपर लीक विरुद्ध, बरोबर. आणि छात्रों की गूंजला अख्ख्या देशामध्ये तुफान प्रतिसाद मिळायला लागला, लाखोच्या संख्येने तरुण यायला लागला, जेन झी यायला लागला. त्याबरोबर आरएसएसच्या पोटात वायगोळा उठला, मोदींच्या शहांच्या पोटात वायगोळा उठला की आता या प्रकारे जर तरुण उभा राहिला जेन तर आपल्या सत्तेला धोका आहे. मग अशा वेळेला जे कुठचाही क्रोनी कॉर्पोरेट जे करतो की आपल्या प्रॉडक्टला धोका असेल तर आपल्याच तर्फे त्याला प्रतिस्पर्धा करणारा दुसरं प्रॉडक्ट मार्केटमध्ये उतरवायचं, जेणेकरून कुकरची शिट्टी वाजेल, वाफ निघून जाईल आणि स्फोटापासून आपण वाचू आणि सत्तेत कायमचे खुर्ची उभत राहू. हे करण्यासाठी त्यांनी त्यांचे आयडिओलॉजिकली मित्र आणि म्हणजे आरएसएसचे कल्टचे भागच असलेले केजरीवाल आणि वांगचुक यांना जवळ, मी तुम्हाला आता मी लिहिलेलं पण आहे, मी एक्सवर माझ्या पोस्ट आणि फेसबुकवर तू सतत वाचतोय ज्याच्यामुळे माझ्यावर अनेक आरोप होत आहेत. तर केजरीवालनी स्वतः मोदींची सत्ता आपल्या 12 वर्षात 3 वेळा वाचवली. 3 वेळा मोदींची सत्ता होण्याची शक्यता होती. एकदा नितीश कुमार कन्व्हेयर झाले असते तर इंडिया गठबंधनचे, तेव्हा त्यांच्या क्रोनी मित्राच्या सांगण्यावरनं त्यांनी ते षडयंत्र करून तोडलं. दुसऱ्यांदा धनखडनी चंद्राबाबू नायडू बरोबर आणि एका मोठ्या उद्योगपती बरोबर साठगाठ बांधून त्या दिवशी तर मोदींची सत्ता गेलीच होती जर केजरीवालनी जाऊन सांगितलं नसतं पळत. त्यामुळे दुसरं आणि काँग्रेस गुजरातमध्ये आली तर देशातनं बीजेपी गेली असती आणि ती शक्यता जेव्हा निर्माण झाली तेव्हा केजरीवालनी आपले माणसं उभी करून क्रोनीजकडनं फंडिंग घेऊन ती कार्ड वाटली, त्यांनी ती क्रेडिट कार्ड सारखी कार्ड योजना आणि लोकांना तेवढीच सीट्स फार आल्या नाहीत, फार खूप आल्या नाहीत, पण तेवढ्याच सीट्स आल्या जेवढ्या काँग्रेसला डेंट. आता या तिन्ही अवस्थेमध्ये त्यांनी मूळ आंदोलन किंवा मूळ जी मोदींना थ्रेट होती ती काढणारा म्हणजे ऍक्च्युली एका रूपात ते गेले की मोदींना थ्रेट देणारा माणूस मीच आहे आणि त्यांनी खरी थ्रेट होती त्यापासून त्यांना वाच. आणि इंडिया गठबंधनमध्ये पण ते जोपर्यंत होते ते हेच काम करत होते, ते आणि पवार. मी एक कायम बोललेलं आहे, तू माझे सगळे एपिसोड काढून बघ, मी कायम इंडिया गठबंधन बद्दल बोललो की पवार आणि केजरीवालांना इंडिया गठबंधनने आपल्या मिटिंगमध्ये बोलवणं बंद केलं. आता ते स्वतःच बाजूला झालेत, म्हणजे केजरीवाल तर आज मिटिंगमध्ये नाही आहेत ना, म्हणजे नाहीच आहेत ते, त्यांनी जाहीरच केलं ना आम्ही नाही आहोत. तर मुद्दा असा आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या जंतर मंतरचं जे त्यांनी सुरू केलं ते जंतर मंतरमध्ये सगळंच कचाकड्याचं होतं. एक म्हणजे ते ऑर्गॅनिक आंदोलन करण्यासाठी जे करायला लागतं ते न करतं. अभिजित दिपके, वैभव, तुला जास्त लोक ओळखतात अभिजितपेक्षा भारतात, बरोबर. म्हणजे 4 लोक तर चळवळीतले 4 लोक ओळखतात का नाही ओळखत? चळवळीतले ओळख. मग दिपकेला कोण ओळखतं सांग मला. बरं, दिपकेचा पार्श्वभूमी काय, त्याचं बॅकग्राऊंड जे आहे अमेरिकेतलं, त्याच्यावरचं सोशल मीडियाचं सगळं गायब का झालंय? बरं, 8 वर्ष तो आप पार्टी बरोबर काम करतो, म्हणजे ही ऑल केजरीवाल मेन. त्यामुळे डे 1 पासून मी हाही भूमिका घेतली की हे आंदोलन देशभर गेलं पाहिजे, ते आंदोलन घराघरात पोहोचलं पाहिजे, मुलांनी हे आंदोलन मोठं केलं पाहिजे, राजकीय पक्षांनी मोठं केलं पाहिजे. कारण कोणतंही आंदोलन व्यक्तिगत किंवा फक्त मुलांचं असं नसतं, कोणतंही आंदोलन किंबहुना कोणताही एक्सप्रेशन हे पॉलिटिकल असतं. त्यामुळे ते आंदोलन गेलं पाहिजे. परंतु या लोकांच्या तावडीतनं हे आंदोलन काढलं पाहिजे. वांगचूक दिपके कंपनी म्हणजे दिपके, दहिया आणि राका आणि केजरीवाल सिसोदिया. आणि लक्षात घ्या की जसं आंदोलनाने विक्राळ स्वरूप धारण केलं पहिल्या दुसऱ्या तेवढं नव्हतं, ते विक्राळ स्वरूप जेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर प्रदर्शन केलं, परत एकदा राहुल गांधींनी ते खूप शिताफीने केलं आणि त्यांना ते कळलं की हे परत एकदा छात्रों की गूंज हायजॅक करण्याचा प्रयत्न होता. तेव्हा ते केल्यावर ते आंदोलन देशभर पसरलं आणि ते बियॉन्ड कंट्रोल गेलं. ते बियॉन्ड कंट्रोल गेल्यावर मग जंतर मंतर आणि केजरीवाल आणि ते वांगचूकचे जे काय 2 नवरा बायको वांगचूक, बंटी बबली आणि
हे आपले डिपके कंपनी हे इन्सिग्निफिकंट झाले, इररिलिव्हंट झाले अचानक. पहिली गोष्ट होती की आंदोलनाच्या संध्याकाळी जेव्हा विक्राळ स्वरूप आंदोलन धारण करत होतं तेव्हा सर्वांना बोलवून ही सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी नावाचा जो एक प्रोजेक्ट निर्माण केला होता, आंदोलन नाही, तो फ्रॉड प्रोजेक्टचे सगळे लोक गायब झाले होते. एकाही माणसाने लोकांना मुलांना मदत केली नाही. तुम्ही तिथल्या जेन्युइन मुलांना विचारा, आजही माझ्याकडे व्हिडिओ आहेत, शेकडो व्हिडिओ आहेत. हे लोक डिपके ट्रकमध्ये बसून फरार, दहिया बर्गर खाताना सापडला, केजरीवाल वगैरे नंतर आले त्याच्यावरनं शांतपणे. बरं, यांच्या अंगाला खर्चटलं पण नाही. लोकांच्या मुलांना गोळ्या लागल्यात, पॅलेट गन्स लावल्यात, लोकांच्या मुलांना खिळेच्या काठीने मारलाय, काही मुलं बेपत्ता झाली आहेत, एक मृत्यू पण झालाय. यातले कोणाच्या अंगाला साधं खर्चटलं नाही. राहुल गांधींनी रक्त वाहिलं पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर, त्यांच्या नाकाला रक्त आलंच पण छातीला आणि जखमा झाल्या. म्हणजे तिथे केजरीवाल असते तर उघडे असे प्लास्टर बँडेज वगैरे लावून, कारण संघाचे संस्कार आहेत ना त्यांच्यावर, आणि असे ते कम्प्लीट डोळे फक्त बंद तेवढे उघडे ठेवून आले असते जादूगार रघुवीरांसारखे. पण ते राहुल गांधी असल्यामुळे त्यांनी असं काही केलं नाही, किंवा त्यांनी त्याला महत्वच दिलं नाही. त्यांनी सांगितलं मला काही त्रास दिला ते महत्वाचं नसून विद्यार्थ्यांचं आणि तरुणांचं भवितव्य सुरक्षित झालं. आंदोलनाचा हीच दिशा असली आणि ही दिशेला पॉलिटिकल टोक पाहिजे. मला लोकांचा म्हणजे गर्दीचा राग हा राजकीय आंदोलनामध्ये परावर्तित झाल्याशिवाय मोदींचा राजीनामा होणार नाही. आणि मोदींच्या राजीनाम्याशिवाय, पंतप्रधानांच्या राजीनाम्याशिवाय प्रधानपंतांच्या राजीनाम्याला काही अर्थ. धर्मेंद्र प्रधान पंत यांना जे राजीनामा मागतायत ना त्याला काही अर्थ नाही, बेसलेस. राजीनामा मोदी बरोबर. राजू सर, त्यामुळे आंदोलनाला माझा 100% पाठिंबा होता, किंबहुना जंतर मंतरवर व्हायच्या अगोदरपासून होता. त्यात मी वेगवेगळ्या प्रकारे सहभाग घेतलेला आहे आणि मी बोललेलो आहे आणि मी परत सहभागी होणार आहे. पण जंतर मंतरला ही जी चौकडी उभी आहे 15 वर्षापूर्वीची अण्णा गँग, इंडिया अगेन्स्ट करप्शन, सीजेपी या नावाने आलेली, त्यांच्या विरोधात मी जे बोलतोय ते तुम्ही एक एक दिवस बघा. आज सोनम वांगचुकच्या पत्नीनी त्या बोलल्या की राहुल गांधी पहिलं वांगचुक सांगते राहुल गांधी का नाही पडत आहे त्याच्यात राहुल गांधी पडले पाहिजे. पण राहुल गांधी पडल्यावर यांना त्रास व्हायला लागला की राहुल गांधी का पडले. म्हणजे तुमच्या भूमिकेला कोणीतरी हँडल करतंय. सोनम वांगचुकांचा भाऊ आहे, तो लडाख लेह भाजपचा उपाध्यक्ष आहे, भाजप उपाध्यक्ष. हा बरोबर. त्यांच्या घरामध्ये आरएसएसचं पूर्ण वातावरण, आरएसएसचे पब्लिकेशन सगळे पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. तर ते मला माहितीच आहे. म्हणजे मला मी विदाऊट पुरावा काहीच बोललेलं नाहीये बाळा. नाही, सत्यता आहे. दॅट आय अग्री. एक केजरीवाल हे हिंदू जागरण मंचावरनच बोलत असतात आणि केजरीवालांचं संपूर्ण स्टँड अँटी रिझर्वेशन पॉलिसी होती. 2005 पासून आयुष्य आंबेडकरांच्या रिझर्वेशन पॉलिसीला विरोध करण्यात गेलं आणि त्यांना सत्ता आल्यावर लवकुश मंदिर आणि सुंदरकांडाचे पाठ करायला सुरुवात केली. हे संघाचे संस्कार नाही तर कशाचे आहेत सांग मला. बरोबर. म्हणजे आपण त्याचे तपशील बाजूला ठेवू, तपशील तर आहेत, फोटो पण मी टाकले, पण तसे नाही. तसं धरलं तरी त्यांची कृती काय दाखवते, ते लवकुश मंदिर बांधणार हनुमानाचे आता मुद्दा असा आहे, अशा माणसांच्या हातात म्हणजे तुम्ही ए टीम भ्रष्ट निघाली म्हणून संघ बी टीम उतरवत होत. म्हणजे आमचेच कोलगेट, आमचंच क्लोजअप आणि आमचंच प्रॉडक्ट, फक्त तुम्ही ब्रँड बदला असं होतं. त्याला मुळातून आव्हान देण्याची गरज होती. मला ना एक आशीर्वाद आणि श्राप हे जर खरे असतील तर ते आहेत, एकच आहे. तो म्हणजे कुठची गोष्ट आरपार क्लॅरिटीने दिसते. मला असं बंदूक आणि धुकेदार दिसत नाही. दुसरं, मी भावनेच्या भरात वाहू शकत. तिसरं, माझा माणूस आणि ब्रँड याच्या मागून मी धावत. मला क्लिअर आहे की संघ प्रणित जे आहेत ते विरुद्ध लोकशाही संविधानवादी जे आहेत यांच्यामधला हा सामना आहे. विरोधी पक्षामध्ये फूट पडते, पडू दे ना. माझं म्हणणं, रशियन क्रांतीच्या अगोदर लेनिनने स्वतःच किती वेळा फूट टाकली आहे त्या पक्षात. बोल्शेविक ही अखेरचे फूट मधलं उरलेले लोक होते. ते बोल्शेविक आणि मेन्शेविक कम्युनिस्ट पार्टीत होती ना ती आधी सगळे. त्यामुळे फूट पडते तर पडू दे. माझं म्हणणं, तुम्हाला शुद्ध आयडिओलॉजिकल भूमिकेच्या वेळेला फूट अपरिहार्य असते. इंदिराजींना नाही फूट पडायला लागली स्वतःच्या पक्षात. तुम्ही लक्षात घ्या, फूट पडणं हे अधिक निरोगीपणाकडे जाण्याचं लक्षण आहे. आणि हे जे लिबरल माझ्यावर आरोप करतायत, माझं डोकं फिरलंय, मला वेळ लागलंय, मला लाज वाटली पाहिजे, ते त्या लोकांचे वंशज आहेत ज्यांना क्लॅरिटी नव्हती. ज्या जयप्रकाश नारायणांनी संघ जर फॅसिस्ट असेल तर मी फॅसिस्ट आहे असं सांगितलं, त्याचे हे पिल्ल आहे. आणि त्या संघाच्या प्रेमात असलेल्या अखंड बुडालेल्या जयप्रकाश नारायणांचा इंटरव्ह्यू घ्यायला विजय तेंडुलकर गेले. त्यांनी शेवटचं वाक्य त्या लेखात काय लिहिलं, निघताना शेवटी माझ्या डोक्यात, निघताना जयप्रकाशजींच्या मागे लटकत असलेली सत्यसाईबाबांची तस्वीर तेवढी माझ्या डोक्यात राहील. असल्या हिपोक्रेट ह्यांच्याबद्दल मी कशाला आदर बाळगू. मला जयप्रकाशांबद्दलच आदर नाही तर ह्यांच्याबद्दल का. ज्या माणसांनी संघाला आपल्या आयुष्यामध्ये चंचू प्रवेश करू दिला त्या माणसांबद्दल मला आदर बाळगण्याची गरज नाही. कारण संघ हा ब्राह्मण
दुसरं नाव आहे. हम्म. आणि केजरीवाल, तुमचे दिपके, तुमचे दहिया, तुमचे राका, तुमचं ते सोनम वांगचूक, त्यांच्या पत्नी वांगचूक, हे सगळे RSSच्या वेगवेगळ्या ऑक्झिलरी स्ट्रक्चरचे भाग आहेत. त्यांच्या हातात युवकांचा राग आणि चळवळ जाऊ देता कामा नये, ही माझी क्लिअर भूमिका आहे. तर आता राहुल पुढे आहेत, तर राहुलचं नाव घेत. अजून 10 लोक झाले. मी पण अखिलेश राजू सर मला हेच प्रश्न विचारा. तुम्ही म्हणताय की जे जे संघाशी संबंधित आहेत त्या कोणाच्याही हातामध्ये हे आंदोलन जाऊ देता कामा नये, हे तुम्ही म्हणताय, हे याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. परंतु तुमच्यावरही आरोप होतोय, यू आर अ हिडन गाय ऑफ RSS. या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? कोणत्या म्हणजे तुम्ही RSSने सोडलेले एजंट आहात, हा आरोप तुमच्यावर केला जातोय आणि त्याच्या मागचा तर्क काय दिला जातोय की तुम्ही 2019 पासून सातत्याने मोदी आणि शहांच्या विरोधात बोलताय, RSSच्या विरोधात बोलताय, CIAच्या विरोधात बोलताय, त्यांचं कनेक्शन सगळं समोर आणताय, पण तुम्हाला कधी अटक झाली नाही, तुम्हाला काही त्रास झाला नाही. आणि तुम्ही हे सगळं करत असताना फडणवीसांवर मात्र एकदम शांतपणे बसून राहता, त्यांच्यावर काही तुम्ही बोलत नाही, असा आरोप तुमच्यावर होतोय. या आरोपाला तुम्ही कसं उत्तर द्याल? कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगताय हे संघाचे लोक आहेत, तर या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता? या आरोपांना तुमचं उत्तर काय? माझ्यावर लोकांना माहित नाही. मी मध्ये आजारी होतो ना, तुला माहिती आहे, मला वाटेल तसं वजन वाढलेलं तुला माहिती आहे म्हणजे पर्सनली. पण हो माहिती. सनातनची केस, सनातनच्या नोटिसा, संस्था, ब्राह्मणांच्या सगळ्या संघटना, सगळ्या ब्राह्मण संघटनांनी केलेल्या केस, त्यांनी केलेल्या FIR पिंपरी चिंचवड पासून तू बघितलेल्या आहेस, बरोबर. अडाणीने केलेली गाजलेली केस, त्याच्यासाठी मी ज्या फेऱ्या आणि ज्याच्यासाठी पैसे जेवढे गेलेत ना, तेवढे पैसे मला कोणी दिलेले नाही. इव्हन काँग्रेसने पण दिलेले, मी हे ओपनली सांग. आणि ते कधीच देत मी नाही. फडणवीसांची एक मुलाखत घेतली होती, आठवतं तुला? 19 साली किंवा कधीतरी 19 हे सगळं शिवसेनेची सत्ता आल्यानंतर. येस. तर मी तुला एक सांगतो की त्यानंतर फडणवीस कसे दिसतात वास्तवामध्ये मी बघितलं. पण राहता राहिली गोष्ट त्यांचा आणि माझा काही संबंध असणार. तू आत्ता प्रशांत कदमचा एक, मी या पतनाला शरद पवार आणि बाळासाहेब जबाबदार नावाचा एक इंटरव्ह्यू आहे, त्यात फडणवीसांबद्दल मी जे बोललेलो आहे ते आतापर्यंत मराठीत किती लोक बोललेले ते बघ. म्हणजे मी तुला हा सूर्य आज मी लिहिलेलं फडणवीसांवर पुस्तक एवढं होईल. फक्त मी काय, मी वैयक्तिक आणि कौटुंबिक आणि लैंगिक आयुष्यावर कोणाच्या लिहित नाही, जे मी कोणाच्याच लिहित. बरोबर. मी केजरीवालांच्याही लिहित नाही, मी वांगचुकांच्याही आणि संघाच्याही लिहित. म्हणजे मी ते लिहू शकतो पण लिहित नाही, कारण माझी ही माझं हे मी स्वतःला घातलेली अट आहे. माझ्या काही अटी आहेत स्वतःबद्दल, मी स्वतःलाच घालून घेत. एक, तू मला फोन केला आणि तू माझा शत्रू असेल आणि मला संधी असेल तरी तुला सांगितल्याशिवाय मी माझा फोन स्पीकरवर ठेवत, तुला सांगितल्याशिवाय तो रेकॉर्ड करत नाही. माझा फोन कधी लक्षात घे, कधी कोणाचा शत्रूचा रेकॉर्ड होतो. या गोष्टी आणि कोणाच्याही कमरेखाली आणि त्याच्या स्त्री पुरुष संबंध किंवा पुरुष पुरुष संबंध किंवा स्त्री स्त्री संबंध किंवा लैंगिक जीवन याविषयी मी कोणाच्याही सार्वजनिक आयुष्यात बोलतो. या व्यतिरिक्त मी काय फडणवीसांबद्दल बोलायचं ठरवलंय ते सांग. राहताना फडणवीसांच्या जातीबद्दल आता प्रशांतच्या म्हणजे लेटेस्ट पाहिजे ना, त्याच्या अगोदरचं मी लिहिलंय. मी उत्तर देत फिरू का? हे बघ तुला सांगतो, हा आरोप पहिल्यांदा कोणी केला की शरद बाविस्कर आमचं लेकरू आहे म्हणून मराठे चौताळले. आता शरद बाविस्कर एक विचारवंत जर असतील तर मराठ्यांना का वाटावं की लेकरू आहेत म्हणून? विचारवंत आहे ना, विचारवंताने विचारवंताशी विचारवंतासारखं लढावं. बरं, माझी त्यांची कोणती लढाईच नाही वैचारिक. माझा प्रॉब्लेम दाते नावाचे एक विद्याधर दाते, तुला माहिती आहेत ना, वृद्ध पत्रकार आहेत, त्यांनी काहीतरी बरोबर चूक त्यांच्यावर टीका केली, तर त्यांचं तुम्ही मानसिक लिंचिंग करू नका एवढाच मुद्दा होता. तर दाते केवळ ब्राह्मण आहेत म्हणून मी त्यांना वाचवतोय हे हास्यास्पद होतं, पण मी त्याला उत्तर पण देऊ इच्छित. मुळामध्ये असं आहे की लोक इतके दिवस बाविस्करांच्या बाजूने माझ्या विरोधात लिहित होते, ते ह्या मुद्द्यावर लिहित होते की बाविस्कर कुणबी आहेत आणि तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही नालायक आहात आणि तुम्ही ब्राह्मणवादी. आता या हास्यास्पद आरोपाला मला उत्तर देण्याची गरज वाटत, पहिली गोष्ट. आणि त्यासाठी मुद्दाम जाऊन मी आडमार्गाने फडणवीसावर टीका करावी असंही मला वाटतं. जेव्हा फडणवीसावर त्यांचे आत्ता बघ ते काय ते टनेल पडली, हे पडलं, त्याच्यावर इतक्या भक्तांनी मला शिव्या घातल्यात की सर तुम्ही काही लिहिता, तुम्ही टनेल पडलंच नाहीये. त्या टनेल मधनं पाणी येत होतं, पडलं नाही कसं? मी त्यात गिरीश महाजन खाली फडणवीसांच्या वतीने उभे राहतले सांगतात की समुद्र तुटला तर आपण काय करायचं, हे अर्धस्पष्टीकरण, हे सगळं बोलून झालं. म्हणजे यांची काय इच्छा आहे की फडणवीसांच्या पत्नीवर, त्यांच्या मुलीवर वगैरे मी बोलावं, जे हे लोक घाणेरडा बोलतात. ते माझं कॅरेक्टरच नाहीये. मी कोणावर बोललोय असं दाखवाय, दुसऱ्या कोणत्या माणसावर बोललोय का? नाही. बरोबर. तर मूळ मुद्दा आता राहता राहिली मोदी, शहा, RSS आणि मोसादचं त्याच्यातला इंटरफेरन्स आणि इस्रायल यांच्यावर जेवढी कंटेंटमध्ये मी टीका केली तेवढी फडणवीस अँड कंपनीवर केली नाही, असं यांचा दुसरा आरोप आहे. बरोबर तू म्हणतोय. तू लक्षात घे, कंटेंट वाईज मोदी, शहा जर सत्तेतनं गेले तर फडणवीसांचं सिग्निफिकन्स काय होतं, किती रिलिव्हंट राहतात ते मेड ऑफिसर. वरून गेलं की ते संपलं. एखाद्यावर तेवढीच टीका केली जाऊ शकते जेवढी त्याची लायकी आहे. बरोबर ना. मी रावणावरच टीका करणार ना. मी उगाचच वेळ घालवून रावणाच्या सैन्यात असलेल्या एका नेमलेल्या सैन्याधिकारीला कशाला शिव्या, मी त्याला जेवढं डिझर्व केलं त्यावेळेला तेव्हा बोललो, बस झालं. त्यांची जात कोणती आहे माझ्या डोक्यात पण येत, कारण कोणाचीच जात येत. आता बघ तुला मी उदाहरण सांगतो. बाविस्करांच्या वेळेला मराठ्यांनी मला धुतला, बरोबर.
बरोबर. ब्राह्मण हम्म. सगळ्या संघटनांनी जाऊन माझ्या विरुद्ध एफआयआर केली. आता आपला माझा खरा चाहता असलेला आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर, त्याच्या चित्रावर, तो गौरव सर्जेराव, मी दिपक्यावर बोललो म्हणून दलित विरोधी आहे म्हणून शिव्या घाल. त्यामुळे मला ह्याच्यात आनंद हा आहे की माणसाच्या मागे त्याची जात न राहता फक्त भिंती राहिल्या पाहिजे, तेव्हा तो निर्जातीय होतो. हे जे महात्मा गांधींच्या डिकास्ट सारखं व्हायला डिकास्ट आपल्याला कास्टच आहे. म्हणजे माझी कास्ट माझ्यावर केसेस घालते, मराठ्यांना मी डोळ्यात सलतोय. बरं, माझी बायको मराठा आहे त्यांना माहितच नाही. म्हणजे हे आता क्लिअर करून मी चूक करतोय. फक्त एकाच माणसाला माहिती पहिल्यांदा आहे. माहित पडतंय. हा, तर मूळ मुद्दा हा आहे की म्हणजे मी त्यांचा दाजी आहे त्यांच्या दृष्टीने. मुलगा असेल तर तो लेकरू आणि जावई असेल तर दाजी. मी दाजी आहे. महाराष्ट्राचं दाजी. जेवढं नुकसान ब्राह्मणवादाने केलंय तेवढंच मराठ्यांनी आपल्या माणसाच्या चुकानं दाखवण्याने केलं. शरद पवारांचं जे आज जे काही त्यांनी महाराष्ट्राचं पतन घडवून आणलं त्यात माझे सगळे मित्र आहेत. कोल्हापूरला मी जातो तेव्हा त्यांना दुखायचं शरद पवारांवर मी बोललं. आता म्हणतात नाही अरे दादा तुम्ही बरोबर बोललेले. अरे काय बरोबर बोललेले? तुम्ही जातीसाठी कशी माती खाऊ शकता? ज्या पुरोगामी चळवळीसाठी शाहू महाराजांचं नाव घेतो आपण, ज्याच्यासाठी मी तिकडे येतो, मी शाहू महाराजांचा गेलो मी कोल्हापुरात की शाहू महाराजांची समाधी आहे तिथे जातो. त्याचा काय माझा फोटो काढून लावलेले नाहीत मी की मी आज गेलेलो आहे शाहू महाराजांच्या समाधीवर. मी काय संघाचा किंवा मेगालोमॅनिक मोदी नाहीये किंवा हे नाहीये, फोटोजीवी नाही. मला आदर वाटतो तिथेच मी जातो. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आपले कुटुंब प्रमुख आहेत, हे मी कायम बोललेलो आहे. त्याच्यात माझ्या मनात शंका नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा हा भारताचा, भारतीयत्वाचा, आधुनिक भारतीयत्वाचा आणि मराठी लोकांचा एकमेव वैचारिक वारसा, हेही मी कायम बोललेलो आहे. आणि मी बोललेलो आहे म्हणून मी शहाणा आहे असं नाही, हे मी समजून आहे. मी हे समजून आहे, वेळ आली तेव्हा बोललो. नाही मी कधी आयुष्यात बोललो ना तरी हेच सत्य आहे. हे सूर्य आहे ते सांगायला माझी काय गरज आहे? बरं, आता मुद्दा झाला हा झाला ब्राह्मण, फडणवीस, मराठा. मी तुला क्लॅरिटी दिली. ते मी तुला केजरीवाल, वांगचूक सगळी क्लॅरिटी दिली. आता मुद्दा असा की स्पष्ट बोलताना मी नात्यांची चिंता करत, कारण नाती जपणाऱ्याचं काम बनियांचं आहे, लेखक आणि विचारवंतांचं नाही. मला सामाजिक उद्दिष्ट दिसतात. मी माझ्या घरातले लोक, माझ्या जातीतले लोक, माझे नातेवाईक यांच्याशी संबंधच तोडले. माझे वडील गेले तेव्हा मी कोणाला फोन करून बोलवलं पण नाही. त्यांना कळायच्या आत वडिलांचं अंतिम संस्कार झाला. या गोष्टी बोलायच्या नसतात, पण आज तू विषय काढला म्हणून सांग. ही जी जातीयवादी, आता तुला सांगतो, गौरव सारख्या एका पुरोगामी कार्टुनिस्टने किंवा बाविस्करांसारख्या एका पुरोगामी विचारवंतान किंवा काय ते 4 उद्योगपती जे पिंपरी चिंचवडला ब्राह्मण म्हणून गेलेले त्यांनी, अरे आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या जातीचे आहोत म्हणून आपल्याला लोक आतापर्यंत मोठे करत आलेत का? आपण आपल्या विचारांनी मोठे झाले, चित्रांनी मोठे झाले, आपल्या कलेने मोठे झाले. म्हणजे मला आयुष्यात जातीमुळे काही मिळालं ना लाज वाट, किंवा जन्मामुळे किंवा नावामुळे. आता कसं आहे की ब्राह्मण असण्याचे अनुषंगिक फायदे आहेत, ते मला मिळतात, याची मला लाज वाट, मला त्याचं गिल्ट येतं. त्याच मुद्द्याकडे यायचं. त्यातलं एक तुला महत्वाचा वैभव सांगतो. मी जर मुसलमान असतो, हे मराठा वगैरे मला काय सांगणार, आणि इव्हन दलितांचं सुद्धा, आदिवासी किंवा मी मुसलमान असतो तर मला आतापर्यंत आत टाकलं असतं आणि मी बाहेर आलो नसतो. आज जे आंदोलन होतंय ना त्यात ब्राह्मण मुलं आहेत म्हणून होतंय, मध्यमवर्गीय इस्लामी मुलं आहेत म्हणून होतंय, ती माझी तुझी मुलं आहेत म्हणून, तुझी नाहीत पण म्हणजे माझ्यासारख्या माणसांची मुलं आहेत म्हणून होतंय. हेच जामियामध्ये झालं, हेच JNU मध्ये झालं, अख्खं काश्मीरमध्ये अबॉर्गेशन 370च्या वेळेला हेच झालेलं. तेव्हा हेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अभिनंदन करत होते मोदींचं, याच वांगचुकनी अभिनंदन केलेलं. हेच सांगत होतो आम्ही पॅलेट गन पासून वापरतात काश्मीरमध्ये. तेव्हा कोणी ऐकलं नाही. त्यांच्या मुलावर आलं तेव्हा ह्यांना कळलं, आणि यांच्या मुलावर ते येणारच होतं. तेव्हा पण मी हे बोललेलो, मी वाजवून बोललेलो आहे अबॉर्गेशन 370च्या वेळेला की हे काश्मीरचं नाही भारताचं नुकसान होतं. भारताचा एक दिवस काश्मीर बनवायचा हे मोदींचं नेत्यानेहून त्यांना दिलेलं स्वप्न आहे, जे RSSने वाढवलेलं आहे. लक्षात ठेव, काश्मीर म्हणजे चांगल्या अर्थाने नाही, काश्मीर म्हणजे जेल बनवणं. राजू सर, तुम्ही अतिशय सविस्तरपणे उत्तर दिलं खरं, पण माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही आता जसं म्हणालात की ब्राह्मण असल्याचं मला प्रिव्हिलेजेस आहेत, ब्राह्मण असल्याचे मला फायदे आहेत, त्यामुळे तुमच्यावर काही होत. पण सोशल मीडियावर जर बघायला गेलं काही होत नाही. बघ, एक मिनिट वैभव, काही होत नाही असं. माझ्यावर अनेक केसेस आहेत, त्या मी लढतोय. त्याच्यासाठी आर्थिक, मानसिक आणि माझ्या नातेवाईकांना मुलीला छळलं जात. निरंजन टकले पण ब्राह्मण आहे, त्याला तू विचार त्याच्या मुलीला ज्या काय पद्धतीचा त्रास होतो, काय पद्धतीचा त्रास होतो हे माहिती आहे. तो त्रास देत नाही असं नाही, फक्त ब्राह्मण असल्याचे काही असे फायदे मिळतात की तुम्ही जे म्हणता ते पहिले एकदा ऐकून घेतलं जातं का नाही, ऐकून घेतलं जातं. ऍक्सेप्ट कुठे करतात? ऍक्सेप्ट केलं असतं तर आजचा एपिसोडच नसतं झाला.
ओके, 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 ओके. रवी सर, आता याच्यात थोडंसं मूव्ह करूया आपण ह्या विषयाकडून पुढे. काय आता तुम्ही गौरवचा उल्लेख केला. त्याच्याबरोबरची अनेक आता तरुण मुलं आहेत जी वय वर्ष 20 ते वय वर्ष 30 या वयोगटामधली आहेत. मी गेल्या 5-1 दिवसांपासून साधारणपणे 100च्या आसपास मुलांशी बोललोय बरं का. त्याच्यातली बरीचशी मुलं आंदोलनामध्ये आपली हजेरी पण लावून आलेली आहेत. अगदी मुंबई किंवा त्यांच्या शहरांमध्ये आंदोलनांना हजेरी लावलेली आहे. यांच्यातल्या 90% मुलांचा आरक्षणाबद्दलचा जो अप्रोच आहे ना, तो अँटी रिझर्वेशन वाला अप्रोच आहे. बरोबर? आणि तुम्ही एकदा फार वर्षांपूर्वी एक उल्लेख केलेला होता. तो उल्लेख अशा पद्धतीचा होता, की आम आदमी पार्टीनं या देशाला ट्रोलिंगची कीड लावली. आम आदमी पार्टीनं आयटी सेलची कीड लावलेली आहे. तर ह्या मुलांना माहित नाहीये, की नेमकं आम आदमी पार्टीचं राजकारण काय आहे. मी स्वतः आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालला संघाचा छोटा रिचार्ज म्हणतो. तर जरा ते थोडंसं तुम्ही उलगडून सांगा, की ही नेमकी ट्रोलिंग सिस्टम, ही आयटी सेल, मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट ही भारतामध्ये एंट्री कशी झाली आणि ते आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये कसं वर्कआउट होतंय, की आपण दुसरी बाजू सांगितलेली जात असताना सुद्धा ती समजून घेतली जाते. वैभव, एक सेकंड फक्त त्याच्या अगोदर मी अजून एक थोडं क्लॅरिटी मगाशी बोलत होतो त्या मुद्द्यावर पुढे जरा डिटेल सांगतो. हो. कारण तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. काश्मीर हा भारताचा जो अतिशय महत्वाचा भाग आहे, सामरिक दृष्ट्याने आणि देखणेपणासाठी पण. त्याचं अबॉर्गेशन 370 केल्यानंतर काहीतरी काश्मीर स्वतंत्र झाला अशी मध्यमवर्गीय ब्राह्मणांमध्ये भावना आणि मग मध्यमवर्गीय सर्वच जातींमध्ये भावना पसरली. ती भावना खरी नाहीये. त्याच्यामुळे तिथले लोक जे आहेत ते अधिक दुखावले गेले, अधिक परके झाले आणि ते सफोकेट झाले. आणि आपल्या देशामधल्या एका राज्यातल्या लोकांना सफोकेट करून आपण त्यांच्याकडनं प्रेम मिळवू शकत नाही, त्यांच्याकडनं निष्ठा मिळवू शकत नाही आणि त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही की ते सृजनशील होत. या त्यांच्या सृजनशीलतेला मारू नये असं माझं पहिल्यापासून मत आहे. त्यामुळे मी या गोष्टी जर करायच्या असतील तर त्या करण्याची पद्धत संसदेत नाही. अमित शहा कशी कागद काढणार आणि अबॉर्गेशन 370 तुमच्याकडे बहुमत असल्यावर कोणी हे करू शकलं असतं. म्हणजे इंदिरा गांधींना माहित नव्हतं का? केलं नाही याचं कारण कोणालाही काही असे भाग आहेत, भूभाग आहेत, केवळ 370 आणि इतर कलम फक्त त्यालाच अशी लागू आहेत असं नाही. आणि त्यावेळेला सोमन वांगचुकनी जे केलं त्याला पाठिंबा, त्याच्यानंतर लडाखला जो त्रास झाला, जो हिंदू बहुल एरिया आहे, हे संघाचे असून सुद्धा शेवटी वांगचुकना त्याच्या विरुद्ध आंदोलन करायला उभं राहायला लागलं. अर्थात ते आत गेल्यावर त्यांना त्रास झाला ही गोष्ट वेगळी. पण मूळ मुद्दा हा आहे की आरएसएसच्या बंटीला आणि बबलीला पण हे करायलाच लागलं शेवटी. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की एखादी गोष्ट लोकांना ऐकायला आवडते म्हणून पॉलिसी म्हणून तुम्ही आणली की आणि ती नंतर निस्तरत बसली. हे धंदे जर तुम्ही राजकारणात केले तर देश तुटेल, देश महान नाही बनू शकत. म्हणून काश्मीरला मी धरून भारताचा भाग राहण्याकरता, इथे चीन आहे, तिथे पाकिस्तान आहे, आपण आता दुर्बळ होत चाललोय, आपल्याला मित्र नाही उरले, अशा वेळेला आपण या सगळ्यामध्ये आपला काश्मीर आपल्या बरोबर कायम राहायला पाहिजे. तर काही 4 गोष्टी आपल्यात काश्मीर ऐकेल, जे सीमावर्ती प्रदेश सगळेच म्हणतोय, म्हणजे उत्तर नॉर्थ ईस्ट म्हणजे जे मणिपूर जळतंय किंवा कोणत्याही प्रकारच्या सीमावर्ती एरियाला 4 गोष्टी त्यांच्या आपण ऐकल्या पाहिजेत, आपण त्यांना ऐकवल्या पाहिजे, तेव्हा ते आदान प्रदान होणार. ही पद्धत नाहीये. म्हणजे लाठी घ्या आणि जाऊन संघाच्या लोकांना शिक्षण, वाचन, अभ्यास या गोष्टींचं वावडं असल्यामुळे हे सगळं रफली हँडल केलं गेलं आणि त्याला मध्यमवर्गीयांनी टाळ्या वाजवल्या म्हणून आज त्यांच्या मुलांवर ही वेळ आली. हे मूळ मुद्दा मी काश्मीर संदर्भात स्पष्ट करू इच्छितो. आता पुढचा ते विचार होता तो जर मला हिंट डेपो नाव मी सांगतो. तो मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जसं म्हणाल, मी तो प्रश्न थोडासा मॉडिफाय करतो कारण तुम्ही आता हे उत्तर दिल्यानंतर त्याला थोडंसं एक इन्साइट टाकून याच्यामध्ये बोलतो की तुम्ही जसं मगाशी म्हणालात की बाबा ही सगळी सवर्णांची मुलं आहेत, ब्राह्मणांची मुलं आहेत, त्यांना फटके पडले, त्यांना परीक्षांमध्ये त्रास झाला, त्याच्यानंतर हे आंदोलन सगळ्यात मोठं उभं राहिलेलं आहे, यात दुमत नाहीये, नाही तर एवढा मोठा क्राऊड उभा झाला नसता आणि सगळ्यांनी त्याला ऍक्सेप्टन्स पण दिला नसता. माझा प्रश्न हा आहे की या मुलांना माहित नाहीये की ट्रोलिंग आणि आयटी सेल आणि मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट आम आदमी पार्टीनं भारतात कसं आणलं होतं आणि ते कसं इम्प्लिमेंट केलं होतं. तर त्याबाबत तुम्ही मला सांगा आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न तो नंतरच घेईन. जर समजा हे आंदोलन विद्यार्थ्यांनी हातात घेतलं नसतं तर 2014 सारखं म्हणजे 2011 ते 14च्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अण्णा केजरीवाल असं करत ते बीजेपीकडे आलं आणि दुसऱ्या बाजूला केजरीवाल आम आदमी पार्टी घेऊन आला, हे तसंच झालं असतं का? केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने ट्रोलिंगचे नवीन नवीन आयाम आणले आणि तेव्हा बीजेपी ट्रोलिंग मध्ये नव्हती. बीजेपीचा आयटी सेलच नव्हता. 2011 पासून 10 पासून ट्रोलिंगला आम आदमी पार्टीच्या 11 पासून आप नव्हती, आयएससीच्या. मी पहिला विक्टीम आहे त्यांचा. त्यांनी त्या काळात जे माझ्यावर लिहिलेलं आहे किंवा केलेलं आहे त्याची तुलना तू सायकोलॉजिकल टॉर्चरशी करू शकत नाही दुसऱ्या. तेव्हा नवीन होतं सगळं, रुळलेलं नव्हतं आपण. तेव्हा रुळलेलं नव्हतं ट्रोलिंगला आपण. थोडंसं कोणी काय बोललं की खूप त्रास व्हायचा. आपण रुळलेलं नव्हतो, मी पहिला होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचं
ऑक्झिलरी सेल्स म्हणजे आता अर्पित शर्मा आहे, ध्रुव राठी तो जर्मनीत आहे, हा आयर्लंडला आहे, तसे सगळ्या देशात त्यांची मुलं पसरलेली आहेत. आणि जसं मोदींच्या बाबत म्हटलं जातं की मोसाद आणि CIA तेच अरविंद केजरीवालच्या बाबतीत म्हटलं जातं. त्यांच्या फोर्ड फाउंडेशनचं फंडिंग तर त्यांच्या संघटनेला आपल्या एनजीओना होतं हे तिथे तेव्हा लिहिलं गेलंय. म्हणजे मी स्वतः मी काय फोर्ड फाउंडेशनच्या तर्फेही बघत नव्हतो किंवा सरकारच्या, त्यामुळे मला बघता नाही आलं डोळ्यांनी असं. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी परदेशातनं करून आणल्या, भारतातनं करून आणल्या आणि ते असाधारण टॉर्चर करायचे. तुला सांगतो त्या काळात बीजेपी सुद्धा एवढी पॉवरफुल नव्हती आयटी सेल, आणि आजही अमित मालवीयाच्या नेतृत्वाखाली जी बीजेपीचा आयटी सेल आहे, तुम्ही तो भयानक भयानक म्हणता ना, तो केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या आयटी सेल आणि ट्रोलिंग गँगच्या पुढे काहीच नाही. आणि पैसे गोळा करण्याबाबत मोदींच्या बरोबरीने मी केजरीवालला नाव ठेवीन की सगळे बनिया एकत्र आणून चांगल्या वाईट मार्गाने पैसे गोळा करण्यात त्यांचा हात दुसरा कुठचाही राजकारणी माणूस करणार. पण राजू सर, आता आंदोलनामध्ये आपण बघतोय काय हे मी बघितलंय. हो म्हणजे राहुल गांधी ज्या नग्नपणे पैसे मागू शकत नाहीत हे त्यांचा दुर्गुण मानाल, तर त्या नग्नपणे बीजेपीचं आत्ताचं नेतृत्व आणि आप पार्टीचं नेतृत्व मागू शकतं. म्हणून ते रिसोर्सेस, कधी तो भंडार लागतो, अण्णा की शेगडी लागते का, अण्णा का चुला लागतो, मग आता तिकडे हे लागतं. आता लोक सगळे पाठवतात, आता आंदोलन कुठच्या कुठे गेलं. पण हे जे सुरू ती जी आयडिया आहे जेवण द्यायला, की जंतर दिल्लीमध्ये दुपारी जेवण देतो, भंडारा ठालाव, तू आंदोलन नाही केलंस तरी लोक येत, अशी परिस्थिती असते. अगदी नाही, पण आता मला एक सांगा की अरविंद केजरीवालचं तुम्ही आता हा सगळा उल्लेख केला, सगळं काही झालं, पण विद्यार्थ्यांनी हे जे आंदोलन हातात घेतलं नसतं, देशातल्या जागोजागी चौकांमध्ये लोक उत्स्फूर्तपणे उतरले नसते, तर या आंदोलनाची दिशा काय राहील? नाही, देशातल्या विद्यार्थ्यांनी छात्रों की गूंज मध्ये, मुंबईतल्या नाही पण बाकी देशातल्या या नावाखाली आंदोलन उभं केलेलं, विद्यार्थी जागृत झालेले, आणि आतमध्ये राग नसता तर कुठचंही आंदोलन उभं राहू शकत. आतमध्ये राग होता, विद्यार्थ्यांनी ते हातात घेतलं, कारण यांचं नेतृत्व पळूनच गेलं त्या दिवशी संध्याकाळी, ज्या दिवशी बोलवलं विद्यार्थ्यांना पर्याय कुठे होता. आणि लकीली दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी पंतप्रधान निवासासमोर जो आंदोलन केलं त्याच्याने ते जगभर, त्यानंतर यांना अंडू करण्याची स्वतःचे सगळे प्रयत्न केले यांनी, की परत आले इकडे सगळे, स्वतः केजरीवाल बसले. आता बघा, राहुल गांधी लोकांना, युवकांना हिंसेचा मार्ग सांग, आणि केजरीवाल व्हिडिओ टाकून चिथावतायत मुलांना, लोकांची मुलं ना, त्यांची मुलं तर नाही येतात रस्त्यावर, आता लोकांची मुलं चिथावतात की कल हिंसा होऊ शकते, परसू हिंसा होऊ शकते. अरे काय म्हणजे, अशा माणसाला NSA खाली आत टाकला पाहिजे. नाही टाकणार, कारण तो संघाचा आहे, तो आता त्या कॉन्स्पिरसीचा भाग आहे, म्हणून आज जात. ओके, लक्षात घे की डिपके आहे, एवढी मुलं आत रोज डिटेन करत. डिपकेला का नाही डिटेन करत? सौरभ दासला का नाही डिटेन करत? का दहियाला डिटेन का नाही? त्या राकाला डिटेन का नाही करत? केजरीवालला डिटेन का नाही केलं? राहुल गांधीनं उचललं पण केजरीवालला नाही होतं का? कारण ते सगळे RSSचे भाग आहेत. आणि मोदींच्या सत्तेविरुद्ध ब्राह्मणांमध्ये जो असंतोष निर्माण झाला युपीमध्ये राम मंदिर प्रकरण आणि UGC बिल, बरोबर, करेक्ट, त्याच्यामुळे हे नवीन एक हे तयार झालेलं आहे. यामध्ये मोदी सरकार जाणार, जेव्हा याच्यानंतर मोदी सरकार जाणार, हे मी खूप वर्ष कळवून लावलो, पण त्यावेळेला ते डेमोक्रेटिक आणि लोकशाही संविधानवादी लोकांच्या हातात सत्ता जायला पाहिजे, यासाठी माझी सारी धाड. त्याने माझ्या डोक्यावर परिणाम झाला तरी काय हरकत, किंवा माझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असं लोकांना वाटलं तरी काही हरकत. आणि 4 लोक दुखावले आणि 15 लोक तुटले, तर मला माझ्या दृष्टीने काय फरक नाही. मी 20 वर्षाचा होतो ना, 20 वर्षाचा, तेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीचे, इथे मी नाव नाही घेणार, नेत्यांशी पंगा घेणार, संबंध असे लोक होते जे रिसोर्सफुल होते, त्यांनी मला कुठच्या कुठे पोहोचवलं असतं, एवढ्या यंग एज मायलेज दिलं, त्यांच्याशी आयडिओलॉजिकल वॉर. मला कधीच कुणाशी पंगा घ्यायला भीती वाटली नाही, प्रोव्हाइडेड मी पर्सनल लेवलला कोणाच्या तो काय करतो बोलत. भ्रष्टाचारावर सुद्धा तेव्हा बोलतो की अगदीच जास्त केला, म्हणजे आता अगदी तुम्ही ठाणाच विकत घ्यायला निघाला किंवा लोकांना जगूच देणार नाही, सगळेच विमानतळ वगैरे, आता मग मला बोलायला. अदरवाईज मी खूपच सोबर आणि आयडिओलॉजिकल भूमिका घेतो आणि त्याच्यावरच टिकून राहतो. मला मोदी पर्सनल आयुष्यात त्यांनी अगोदर काय केलं आणि आता काय करता याच्याशी काही देणं घेणं नाही, जोपर्यंत देशविरोधी कारवायांसाठी त्यांची एप्स्टीन फाईल मध्ये नाव येत. बरोबर, मला माझं कोणत्याही माणसाशी व्यक्तिगत भांडण नाही. मला RSS बद्दल एवढंच म्हणायचं आहे की जो माणूस एकदा RSSचा असतो तो कायम RSSचा असतो. त्यामुळे RSS वादी आणि RSS विरोधी यांच्यातला हा संघर्ष आहे. विरोधी पक्षातली फूट वगैरे असले शब्द काही आत्ताच्या परिस्थितीत इरिलिव्हंट आहे, कारण विरोधी पक्षात जे RSS वादी आहेत ते जाऊ देत, कारण ते जाणारच आहे. तुमच्या पक्षातले असतील तरी त्यांना पाठवा.
ज्यांना ज्यांना मला मला एक आवश्यकता आहे त्यांना घालू दे उघडपणे. हा, एकदा काय त्या घालून झाल्या की मग हा, स्वच्छ देश आपण उभा करू. अगदी अगदी राजू सर ज्यामध्ये एक काश्मीरी लोक ज्यामध्ये हा, काश्मीरी लोक आणि हा, केरळमधले लोक दोघेही हातात हात घालून गाणी म्हणतात हा. आणि ती प्रेमाची असतील. रोज क्रांतीची गाणी म्हणायची काही गरज नाही. नाही, रोज क्रांतीची गाणी म्हणायची गरज नाहीये. राजू सर, मला एक महत्वाचा प्रश्न असा आहे, तुमच्यावर आता प्रचंड टीका जी ज्या ज्या लोकांनी केलेली आहे, ही लोक अण्णाच्या आंदोलनातही एकदम हिरहिरीने पुढे होती, केजरीवालांसोबतही एकदम पुढे होती. यांना केजरीवालमध्ये चे ग्वेरा आणि फिडेल कॅस्ट्रो दिसत होता. हीच लोक एकदम त्यांच्या लहानपणाच्या आयुष्यामध्ये जेपींच्या आंदोलनाचे पण ते गोडवे गातात. अशा सगळ्या यांचा प्रकार आहे. एकदा माणसाला ठेस लागली की माणूस शहाणा होतो, पुढचं पाऊल टाकताना विचार करून टाकतो. ही माणसं सातत्याने तोच गाढवपणा का करतात? तुम्हाला काय वाटतं? त्याचं सायको अनालिसिस काय असू शकतं की एकाच माणसाने सातत्याने तोच गाढवपणा करतो? नाही, याला सायको अनालिसिस नाही, ते सायको आहे. अनालिसिस काय म्हणजे एकाच माणसाने तोच गाढवपणा करणे हे दोन गोष्टींचं लक्षण, दोन कारण. एक त्या माणसाची वाढ होत नाही आणि दुसरं तो माणूस कायम इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स मध्ये जगत असल्यामुळे असं काहीतरी सामाजिक झालं की रिलिव्हंट व्हायला धावतो आपला जोडा घेऊन. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. येस. आणि तुम्ही एकांतात एकटे आणि अनसंग अनऑनर्ड असताना तुमच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे असं तेव्हाच वाटू शकतं जेव्हा आतमध्ये तुमच्या सृजन असतं. जेव्हा आतमधला अंधार छळतो ना तेव्हा आंदोलन व्हायच्या आत आपण तिथे टेबलवर पोहोचलं पाहिजे, मी योगेंद्र यादवच असलो पाहिजे असं ते सगळ्यांना वाटायला. ते गंभीर आजाराचं लक्षण आहे. बरोबर आहे. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे असा, या सगळ्या गदारोळामध्ये मोदी सरकार डिलिमिटेशनचं बिल पास करून घेईल का? तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मोदी सरकारने आता डिलिमिटेशनचं बिल नाही पास केलं किंवा केलं तरी त्यांची जेवढी ताकद आहे ती अजस्र ताकद ते भारतीय जनतेच्या विरोधात त्यांनी 14 साली जे एकतर्फी युद्ध पुकारलेलं आहे ते युद्ध पुढे नेण्याकरता आणि भारतीय जनतेचं दमन करण्याकरता, अहिंसक आणि संविधानवादी जनतेचं आणि तरुणांचं दमन करण्याकरता वापरणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे डिलिमिटेशन आल्यामुळे हे नाही करणार आणि डिलिमिटेशन नाही आलं तर न करणार असं काही नाही. आता या लढ्याचा निकाल अपरायझिंगनेच लागणार, निवडणुकांनी नाही. बरोबर. मी मगाशी पण तुम्हाला प्रश्न विचारला. मी मगाशी पण प्रश्न विचारला तुम्हाला की जर समजा हे आंदोलन पोरांनी ताब्यात घेतलं नसतं तर काय झालं असतं? तो आपल्या उत्तराच्या ओघामध्ये ते उत्तर राहून गेलं. म्हणून हा रिपीट प्रश्न तुम्हाला की जर नाही हे आंदोलन आपण नीट करू. संविधानवादी आणि लोकशाही मानणाऱ्या अशा संघ विचारांपासून दूर असलेल्या मुलांनी हातात घेतलं नसतं तर संघ विचाराच्या गुंड प्रवृत्तीच्या 10% तरुणांच्या हातात हे आंदोलन गेलं असतं, जे पोलिसांबरोबर विदाऊट युनिफॉर्म लाठ्या घेऊन उभे होते आणि त्यांनी इतर समाजाला झोडपून काढलं असतं. आणि भारतीय समाजामध्ये ऑर्ग्युमेंटेटिव्ह असण्याची जी ताकद आहे तिचं खच्चीकरण केलं असतं. आणि मोदी आणि शहा हे देवता असल्यासारखं त्यांच्या विरुद्ध काय बोलू नका हे वातावरण जे त्यांनी 12 वर्ष टिकवलं ते अजून पुढची 12 वर्ष टिकवलं आणि पुढे त्याच्यात केजरीवाल पण ऍड झाले, केजरीवालांचं नाव. तर ते सगळं मोडून काढायला कारणीभूत आंदोलनाचं अजस्रपण आणि जेनजीने जे असाधारण लेवलला ते आंदोलन नेलं व्हॉल्यूमला ते त्याचं कारण झालं. त्यातल्या सॅल्यूट त्या आईवडिलांना आहे ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना आंदोलनासाठी रस्त्यावर सोडलं. बरोबर. आणि केजरीवालांनी आपल्या मुलांना घरात बसून दुसऱ्यांच्या मुलांना चिथवण्याचं काम केलं तसं आईवडिलांनी केलं नाही. त्यांची मुलं आली होती थोड्या वेळासाठी आंदोलनामध्ये. काही प्रमाणात एक गोष्ट या आंदोलनाचा दोष जो आहे हे अगोदरच व्हायला पाहिजे. ज्या दिवशी डिमॉनिटायझेशन झालं त्या दिवशी, ज्या दिवशी जामियामध्ये पोलीस घुसले त्या दिवशी, ज्या दिवशी काश्मीरमध्ये लोकांना त्रास दिला त्या दिवशी, म्हणजे पॅलेट गन वापरल्या त्या दिवशी, ज्या दिवशी जेएनयू मध्ये झालं त्या दिवशीच झालं पाहिजे. हे न होता आता झालं याचं कारण आपण मगाशी बोललो. पण तरी सुद्धा रोहित वेमुलाही झालाय या देशामध्ये, पायल तडवी गेलेली आहे, असे कितीतरी विद्यार्थी गेलेले आहेत. त्यावेळेला हा आक्रोश आत्ताचे जे लोक तुम्हाला म्हणतात ना यू शट अप परुळेकर, तर ते त्या लोकांनी त्यावेळेला ह्या विषयांवर कधी फारसा आवाज उठवला नाही किंवा साधं सांत्वनाचा एक शब्दही काढला नाही. म्हणजे मला तुमच्याबद्दल काही विशेष प्रेम आहे वगैरे अशातला काही भाग नाहीये, पण मला ह्या सगळ्यांचा फोलपणा फक्त सांगायचा मी प्रयत्न करतोय की ज्या वेळेला सवर्णांच्या मुलांना त्रास झाला त्यावेळेला तुम्हाला त्रास होतोय, मग जेव्हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि आदिवासींचे मुलं मरत होते या शिक्षण व्यवस्थेमध्ये तेव्हा हा राग का नाही समोर आला? नाही, माझं तेच म्हणणं आहे की मी एकच बोलत होतो. हे माझं पहिलं आर्ग्युमेंट आहे. माझं दुसरं आर्ग्युमेंट आहे, सुबह का भूला शाम को लौट के वापस घर आता है, तो से भूला नाही केलं. भले यांच्या मुलांच्या माध्यमातून का होईना त्यांना कळलं की हे राक्षस लोक आपल्यावर राज्य करतायत आणि त्यामुळे ते
रस्त्यावर उतरले. मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत, की यामुळे त्यांना हे कळलं की हे राक्षस आहेत संघाचे लोक. आणि दुसरं त्यांनी लक्षात ठेवावं यानंतर, की आपल्या मुलांपर्यंत यायला नको असेल तर मुसलमानांची मुलं जेव्हा सापडतात तडाख्यात तेव्हाच आपण उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सिलेक्टिव्ह राहता कामा नये. एक्झॅक्ट. सिलेक्टिव्ह राहण्याचा आपण सुरुवातच अशी केली होती ना, की मला डोकं फिरलंय असं म्हणणारा प्रत्येक माणूस हा आपल्या जातीसाठी मला डोकं फिरवून घेतो. म्हणजे त्यात ब्राह्मण पण आले. गंमत अशी, हो. म्हणजे त्यातला जो सगळ्यात मोठा ट्रॅजिक भाग आहे, म्हणजे ट्रॅजिक खरं तर ट्रॅजेडीमध्ये कॉमेडी झालेली आहे त्याच्यात. तुला सांगतो की तिथले पोलीस ऑफिसर म्हणले, "हो, हे जातीय भावना दुखावण्याचा मॅटर होऊ शकत नाही. तुमचा आपापसातला मॅटर आहे हा. तुम्ही काय केस बोलता? कशाला?" अरे देवा शपथ, असं सांगायचं तर काय बोलू असं मी तुला. म्हणजे तुम्ही देव बामणं असेल निपटून तर तुला दाखवेल हे रेकॉर्डिंग परत करीत. नाही तुम्ही बामणं आपसात निपटून घ्या. आणि कारण ते जे बहुजन होते तिथले ऑफिसर, हा. त्यांना फार राग हा. आला की हे काय चावटपणा आहे. चावटपणा, याला चावटपणा शब्द दिलाय. नाही आतापर्यंत त्यांना काय वाटलं की आतापर्यंत आपण इथे इतकी कामं पडली आहेत, आता हे आपल्यातली भांडणं पण इथेच घेऊन येणार का काय. त्यांचा अगदी 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 अगदी. आता ऐका ना, तुम्ही म्हणाले आपापसातली भांडणं आणि हे सगळं जाती म्हणजे तुम्ही तुमच्यातलं निपटवून घ्या. ओके. काल एक महत्वाची घटना घडलेली आहे आणि त्या घटनेने सगळा मोठा प्रॉब्लेम केला आणि तो म्हणजे शरद पवार साहेब जाऊन भेटले मोदी साहेबांना. बरं का? इथे एक मिनिट बोलायचंय वैभव, वैयक्तिकच बोलायचं तुला अजून एक सांगतो. आता मला माझ्या बायकोशी भांडायला पण भीती वाटते. कारण अरे ते 22 वेळेला जे लोक पुढे हिरिरीने आलेले ते माझ्या बायकोच्या बाजूने आमच्या लेकराला त्रास देतो, आमचं लेकरू म्हणून भांडू लागतील, मराठा असल्यामुळे असे प्रॉब्लेम होतील, तर त्यामुळे मी कोंडीत सापडलेलो आहे. तर या कोंडीत सापडण्याला माणसाने काय म्हणावं बरं. नाही बरोबर. तू समज की माझ्या डोकं फिरलं हे खरंच आहे. मी माझे सगळे ट्रॅप मी स्वतःच निर्माण केले. म्हणजे ब्राह्मणांबरोबर वाकडं मीच केलं, मराठ्यांबरोबर वाकडं मीच केलं, आता दलितांनाही टिपकेच्या भावनेतनं दुखावलं तेही मीच केलं. बरं आता मुस्लिम राहिलेत आणि आदिवासी, तेही कधीतरी मला पकडतीलच. हिंदीत बोला ना जास्त, म्हणजे होईल ते पण मग त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. मला बॅनर, माणूस, त्याची जात आणि धर्म दिसतच नाही. मला बरोबर कोण आहे आणि चूक कोण आहे. कारण गांधीजींचं एक वाक्य मला फार आवडतं, सत्याकडे जाण्याचा कोणताही मार्ग नाही, सत्य हाच मार्ग आहे. त्यामुळे मला वेडा म्हटलं तर बरं वाटतंय. तुम्हाला वेडा म्हटलं तर बरं वाटेल. बरं, चांगलं आहे. पण हे वेडं म्हणणं पण चांगलं असतं, हे वेडं म्हणणं पण बरं असतं असं कधी कधी वाटतं. पण या सगळ्या ज्या टीका टिप्पण्या होत आहेत, तुम्हाला असं वाटत नाही पर्सनल स्कोर पण सेटल होतोय? ऑफकोर्स जलस्त असतेच ना, पण मला पर्सनल स्कोर सेटल करणाऱ्यांबद्दल वाईट का वाटतं माहितीये. विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या आयुष्यामध्ये मला व्यक्तिगत जलस असूया कधीच कोणाबद्दल तसूभरही वाट आणि आजही नाही वाटत. आणि या मला किती शिव्या घातल्या ना लोकांनी किंवा माझ्यावर आता केस केल्या, काय केलं, मला त्यांच्याविषयी काहीही वाटत. आणि त्या दिवशी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जेव्हा म्हणाले ना की आमच्यावर काय झालं ते सोडून द्या, मुलावर काय होतं ते आपण बघू, त्याच्यावर बोलू, तेव्हा मला बरं वाटलं की अरे यार, ज्यांच्याबद्दल आपल्याला थोडंफार चांगलं वाटतं ती माणसं असाच विचार करतात. म्हणजे कसं म्हणजे तुमच्या जी भावना आहे, तुमच्या वाईब्स जे आहेत ते तुमच्या ट्राईब्स बनवतात. राईट. पण एक सरते शेवटी एकच महत्वाचा प्रश्न तो हा आहे की हे सगळं चालू आहे, तुम्हाला माहिती आहे की बाबा आता जनक्षोभ खूप वाढलेला आहे, पब्लिक ओपिनियन आता त्या पद्धतीचं आहे. थोडा वेळ शांत बसायला पाहिजे होतं ना तुम्ही. अगदी लोकांनी शटअप पुरवेकर म्हणेपर्यंत तुम्ही कशाला वाट पाहताय? थोडंसं शांत बसले असते, एक वेळ घेतला असता आणि नंतर मग सगळ्यांना नागडं केलं असतं. तुला मी एक गोष्ट सांगतो. दमधीर 2 मिनिटं. एक म्हणजे शटअप हा शब्द तसा वापरलेला आहे. सॉक्रेटिस, जीजस क्राइस्ट, ओशो रजनीश, महात्मा गांधी यांना गप्प बसवण्याकरता तर मारले ना रे. म्हणजे काही दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे, हे बघ संघाचे लोक गणवेशातच येत नाहीत. कित्येकदा ते गणवेशात नसतातच, किंबहुना मैदानापेक्षा असतात. त्यामुळे तुला आणि ते कुठच्याही जातीचे असतात. ब्राह्मणवादी मनुष्य हा मराठ्यांमध्ये पण असतो आणि दलितांमध्ये पण असतो, हेही नवा तुला मी शोध सांग. त्यामुळे तुला शटअप म्हणण्याकरता जे लोक पुढे येतात ते संघी आहेत हे समजूनच, कारण त्यांना ऍग्री टू डिसऍग्री नावाच्या गोष्टीवर विश्वासच नसतो. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली अख्खी हयात ज्या थॉट्ससाठी एवढ्या डिग्र्या घेतल्या, आपल्यावर विश्वास बसावा, कारण आपल्यावर अदरवाईज का विश्वास ठेवणार? जन्माने तर आपण ब्राह्मण नाही म्हटल्यावर विश्वास नाही ठेवणार, नाहीतर बाबा वाक्यम प्रमाणम या न्यायाने विश्वास या देशात ठेवला असतं त्यांच्यावर. तसं ठेवणार म्हटल्यावर डिग्र्या एवढं असाधारण आणि अकाट्य असं ज्ञान प्राप्त केलं, ते एवढंच सांगण्याकरता
शकता. लेट्स ऍग्री टू डिसऍग्री. हे संविधानिक हक्क तुम्हाला दिला आणि नेमका त्याच्यावरच घाला घालून गप्प बसवण्याचे प्रयत्न जे चालतात ना, ते लोक तू समज की ते संगीच आहेत आणि त्यांच्या विरुद्धचा माझा लढा हा बरोबरच आहे. राईट राईट राईट. याच नोटवर आपण इथे खरं तर थांबलं पाहिजे, कारण काय जास्त स्ट्रेच नको करायला सगळ्या गोष्टी. दोस्तो, तुम्ही राजू सरांबरोबरची चर्चा ही ऐकली आहे. त्यांना जसे जमतील तसे मी माझ्या परीने प्रश्न विचारायचा प्रयत्न केला आणि बरा ब्राह्मण आहे ते त्यांच्या भाषेत बोलतात. तसं फोन कॉल केला तर देतात कधी नाही, कधी ते वेळ ब्राह्मण बोलण्यासाठी. त्यांना शिव्या घातल्या तरी ते येतात, कारण ब्राह्मण आहे की बोलवल्यावर येत. जेवायचं आशीर्वाद नसलं पाहिजे. नाही नाही तेच सांगतो. हा माणूस एक बरा ब्राह्मण आहे. तर ठीक आहे, त्याने नेहमी त्या चष्म्यातून बघितलंच पाहिजे आणि क्रिटिकल असलं पाहिजे. तुम्ही जे प्रश्न विचारताय त्यांना, जे त्यांच्यावर आरोप करताय, हे त्या भावनेतूनच आलेले आहेत, कारण तुम्हाला अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. ज्याच्याकडून अपेक्षा नसते माणूस त्याला कधीच काही बोलत नाही. तर त्यांच्यावर होणाऱ्या टीका ज्या आहेत त्या अजून ताकदीने करत राहा, म्हणजे ते तुम्हाला तुमच्यासाठी सातत्याने उपलब्ध राहतील.